मांडवी पाटोदा बुद्रुक तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील मच्छीमार भोई समाज यांचे आमदार मोहन हंबर्डे यांनी सोडवले उपोषण। नमस्कार, मी शुभांगी पंडित। स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मौजे मांडवी पाटोदा बुद्रुक तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील तलावात भोई समाजाला मच्छीमार करण्याची परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊनही भोई समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। भोई समाजाने ठेवलेल्या पुढील मागण्या: मौजे मांडवी पाटोदा बुद्रुक तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे तलावात भोई समाजाला मच्छीमार करण्याची परवानगी द्यावी, वच्छलाबाई मच्छीमार संस्था रद्द करण्यात यावी, या तलावात मच्छीमार करणाऱ्या देवराव दौलत माघाडे हा एकटा मच्छीमार करतो, त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी। पाटोदा बुद्रुक या गावामध्ये 100 भोई समाजाचे कुटुंब आहेत, तरी हा एकटा मच्छीमार करतो। शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही भोई समाजाला न्याय मिळत नसल्याने भोई समाजावर आज आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याचेही या समाजाने सांगितले आहे। तरी प्रशासनाने याच्याकडे सखोल लक्ष देऊन योग्य ते न्याय देण्याबद्दल भोई समाजाकडून मागणी होत आहे। मागील 10 दिवसांपासून किनवट तालुक्यातील मांडवी या गावातील मच्छीमार हा व्यवसाय हे लोक करत होते, पण बघितलं असताना 3 वर्षापासून यांना मच्छीमारीचा तळ्यावर मच्छीमारीचा 2 तळे आहेत, त्या ठिकाणी मच्छीमारीचा व्यवसाय करण्यास परवानगी नव्हती व त्यांचे सभासद बनत होते। त्या ठिकाणी वत्सला बाई मच्छीमार सहकारी संस्था मांडवी यांची सदस्य चेअरमन 3 वर्षांपासून प्रामुख्याने मागणी करत होते, पण त्या ठिकाणी त्याला न्याय भेटत नव्हत्यामुळे आज जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी गेल्या 11 दिवसापासून आमरण उपोषण असं वाघाडे आणि बावणे कुटुंबाने जाहीरपणे 7 जणांनी उपोषणाला बसले होते। पण आज या ठिकाणी नंदू राठोड, राजू मामलवाड व हमारे गफारभाई यांच्या प्रयत्नातून आज त्यांना न्याय भेटला आहे आणि त्या संस्थेचे याचे काय नाव सहाय्यक आयुक्त मच्छी व्यवसाय कचवे साहेब यांनी यांना लेखी आज परवाना दिला व येणाऱ्या वार्षिक मीटिंग मध्ये त्यांना सभासद म्हणून नोंदणी करण्याचं असं लेखी पत्र दिलं। आज अशा त्यांना एक थोडं मला खंत वाटतो, आदिवासी लोकांना इथपर्यंत उपोषणाला बसायचे असते ते पुढे बसण्यात येऊ नये आणि काही अशी अडचण असली तर मला नंदी राठोड आमचे मामुलवार यांनी मला कळावं। आज आदिवासी व्यवसाय आज यांचा मच्छीमार मुख्य व्यवसाय आहे आणि त्यांच्यापासून आज 3 वर्षापासून तो दूर आहे, त्यांना धंदा करण्यास करू देत नव्हते, ते उपासमारीची वेळ आली होती म्हणून आज उपोषणाला बसले व त्यांना न्याय भेटला यापैकी सांगतो।